पुन्हा एक वार सायंकाळच्या मननचिंतनात एसे चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मी आपणा सगळ्यांना विनंती करतो, आपण विजय संगीत गीत नंबर 36 काढूया. प्रभू माझा सर्व मार्गी नित्य मला चालवी. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांच्या समवेत मंडळीच्या चालीवर हे गीत गाऊया. प्रभू माझा सर्व मार्गी नित्य मला चालवी. वात्सल्य प्रीती तयाची मनी मी वागवी. दिव्य शांती सौख्य तृप्ती त्यामध्ये जी मिळती. कष्ट त्रास हे उतरी पुरविल तो शक्ती. प्रभू माझा सर्व संपूर्ण दिवसभरासाठी परमेश्वराला धन्यवाद असो. प्रभूने आम्हाला सांभाळलं, त्याची कृपा आणि अनुग्रह आम्हावरती त्याने केला. आज सायंकाळी पुन्हा एक वार आम्ही पवित्र वचनाच्या मननाकडे जाणार आहोत. आज सन्माननीय रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब वचनाची सेवा करणार आहेत. तत्पूर्वी मी रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब तुम्हाला विनंती करेन पुढे यावत व आपण आरंभीची प्रार्थना करावी. प्रार्थना करू. आमच्या तोरण कृपाळू परमेश्वर देवा बापा, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार तुझ्या दयेने कृपेने सायंकाळची वेळ तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे आध्यात्मिक मनन चिंतन करण्याची बहुमोल संधी तुझी मंडळी तुझे लोक म्हणून आम्हा सर्व विश्वासानं तू दिलीस. याबद्दल परमेश्वरा आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. या सायंकाळी पुन्हा एक वार आम्ही तुला शरण येतो. प्रभू, तू आम्हा सर्वांचा स्वीकार कर. कळत न कळत झालेल्या मंडळीच्या आमच्या जीवनामधून सर्व चुका अपराधांची तू येशू ख्रिस्तामध्ये नव्याने आमची क्षमा तू कर. आम्हाला पुन्हा एक वार तुझं वचन आमचं लक्ष वधस्तंभाकडे लागले असताना प्रभू देवा पुन्हा एक वार आम्ही तुला विनंती करतो, तू आमचं सहाय्य करतो आणि या दिवसांमध्ये मंडळीच्या द्वारे तुझ्या जोरात कार्य करून घे. ही प्रार्थना आमचं करणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने केली म्हणून तो एक आमेन. मी आपणा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब आपलं स्वागत करतो व आपणाला विनंती करतो आजच्या मनन चिंतनासाठी आपण पुढे यावं.
आजच्या मननासाठी लुकाचे, कारण येशूला त्या वाट्याने जावयाचे होते. मग येशू त्या ठिकाणी येतात, दृष्टीवर करून त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे स्वागत केले. हे सर्व पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरावयास गेला. तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी, पहा, मी आपले अर्धद्रव्य दारिद्र्यास देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते मी चौपट परत करतो. येशूने त्याला म्हटले, आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. प्रार्थना करू. सर्व शक्तिमान, सर्व समर्थ, प्रेमळ आणि जिवंत स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये या सायंकाळी आम्ही तुझ्यापाशी तुझी कृपा आणि तुझं सहाय्य आम्ही मागतो. तुझं वचन प्रभू समजून घेण्यासाठी आणि तुझ्या वचनाचं मर्म समजून घेण्यासाठी या दिवसामध्ये विशेष रीतीने तू आपली कृपा मला आम्हा सर्वांस तू पुरीव. ज्या कोणाच्या कानावर हे आज तुझं वचन जाईल त्या सर्वांस प्रेमळ प्रभू तू आपल्या वचनाच्या द्वारे बोल आणि आशीर्वाद दे. वचनाच्या सेवेसाठी मला लागणारी कृपा आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन पुरीव. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. जो शास्त्र भाग आम्ही वाचला तो आम्ही बालपणापासून संडे स्कूलपासून आम्ही ही कथा आम्ही वाचत आलेलो आहे की ऐकत आलेलो आहोत, आणि ही गोष्ट आमच्या समोर परिचयाची आहे. लूक आपल्या शुभवर्तमानामध्ये देवाच्या राज्याचं स्वरूप याविषयीचे विचार तो समोर ठेवतो. देवाच्या राज्यात कोणाचा प्रवेश होईल, सार्वकालिक जीवन कोणाला मिळेल, लुकाने अंतःकरणामध्ये बिंबवण्याचं काम केलेलं आहे. आणि पुढे आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा आम्हाला समजतं जकादार व परुषी यांच्याबद्दल दृष्टांत. परुषी चांगले काम आणि नैतिकतेवर त्यांचा भर होता. परुषी लोकांचा दृष्टिकोन चांगले काम आणि नैतिकतेवर त्यांच्या दृष्टिकोनावर त्यांचा भार होता, म्हणजे जोर ते देत होते. परंतु जकादार देवाच्या दयेवर अवलंबून होते. आम्ही पाहतो या सर्व गोष्टी पाहत असताना येशू ख्रिस्तावर दोष ठेवण्यासाठी ते वारंवार परुषी लोक हा जकादार आणि पापी मनुष्यांचा सहवासामध्ये जातो. अशा प्रकारचं वारंवार येशू ख्रिस्तावर दोष ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता रोमी साम्राज्याच्या काळामध्ये कर घेणं हे यहुदी माणसाला फार कठीण होतं. ते एक पाप समजत होते, आणि असं कर घेणारा जर मनुष्य आहे त्या मनुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय तिरस्कृत झालेला, म्हणजे समाजामध्ये त्याला कोणत्या प्रकारचं मान सन्मान नाही, कोणत्या प्रकारचं त्याला महत्त्व समाजामध्ये नाही. त्याचा परिवार हा द्वेषपात्र असायचा, आणि कदाचित तो यहुदी असेल आणि हे काम करत असेल तर त्याची अर्पणे देखील स्वीकारली जात नव्हती. अशा प्रकारचं आम्ही पाहतो की चित्र त्यावेळेस त्या समाजामध्ये या लोकांचा जो प्रभाव होता, या लोकांचं जे रोमी साम्राज्यासाठी कर घेणं, एका मुख्य जकादार हा जो होता, आणि हा मुख्य जकादार त्याला काय वेतन मिळत नव्हतं. तो एक कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर रोमी सरकारला तो पैसा भरणा करून द्यायचा, आणि लोकांकडून कर आपल्या मनाप्रमाणे आकारणी करून अशा प्रकारची मोठी संपत्ती ते लोक मिळवायचे. अन्यायाने, दडपणाने आपल्या दिलेल्या या अधिकारामध्ये या सर्व गोष्टी करायची, म्हणून ते समाजामध्ये ना आवडते लोक होते आणि तिरस्कृत लोक होते. आणि
अशा प्रकारे आम्हाला पाहतं देवाच्या वचनामध्ये की येशू ख्रिस्त हरवलेले शोधावयास आले. आम्ही याच्या नंतर जे आम्ही ऐकले, याच्या पहिले जे आम्ही दृष्टांत ऐकले, येशू ख्रिस्त हरवलेले शोधायला आला आणि मनुष्याला तारण देण्यासाठी आला. आता जेव्हा आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त या जक्कईला, जो हरवलेला होता, जक्कई हा वसूल करणारा मुख्य होता आणि श्रीमंत होता असं म्हटलेलं आहे. हा मुख्य होता जकादारापैकी आणि प्रमुख होता आणि श्रीमंत देखील होता. आणि यहुदी जकादारचा द्वेष करीत होते. आता आम्ही पाहतो यरीहोच्या मध्ये येशू ख्रिस्त प्रवेश करणार होता. आम्ही यरीहोविषयी ऐकलं, पठारे पाळक देखील बोलले, 2 आंधळ्यांचं ज्यावेळेस ते बोलले त्यावेळेस यरीहोविषयी बोलले. परंतु जेव्हा यरीहोविषयी आम्ही बोलतो त्यावेळेस 2 प्रकारच्या शहराविषयीचा उल्लेख आम्हाला पाहायला भेटतो की जे प्राचीन यहोशवाच्या काळातलं जे यरीहो होतं आणि ते प्राचीन ज्याला शाप दिलेला होता ते एक यरीहो होतं. आणि दुसरं हेरोदाने जे एक वसाहत त्या ठिकाणी निर्माण केली ते एक यरीहो होतं. आता आम्ही पाहतो की त्या ठिकाणी ते समुद्र सपाटीपासून 740 ते खाली होतं, ते असं सपाटीपासून खाली होतं. आणि ज्यावेळेस याबद्दल आम्ही माहिती शोधून पाहतो, आम्ही वाचतो, त्यावेळेस आम्हाला समजतं की त्या ठिकाणी 7 इंच पाऊस त्यावेळेस पडायचा. आणि त्यावेळेस आम्हाला समजतं की डोंगर दऱ्यामधून वाहणारे जे पाणी, त्याच्यामुळे त्या ठिकाणी द्राक्षमुळे आणि गहू आणि एक शेतीचं या अशा प्रकारच्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी डेव्हलप झालेल्या होत्या, म्हणजे भरभराटीस आलेलं होतं असं. आणि हेरोदाच्या काळामध्ये त्याला अधिक सुशोभित करण्याचा हेरोदाने आटोकाट प्रयत्न केला. तलाव बांधणे आणि इतर बागा आणि इतर अशा गोष्टी ते केलेल्या होत्या. आता एक मुख्य रस्ता होता उत्तर आणि दक्षिण, आणि त्या ठिकाणी ते कर घेण्यासाठी एक सोयीचं अशा प्रकारचं ठिकाण होतं. येशू ख्रिस्त यरीहोमधून यरूशलेमकडे जात आहे. वधस्तंभाच्या मार्गामध्ये येशू ख्रिस्ताचा हा निर्णायक प्रवास आम्ही पाहिला आहे. आणि अशा स्थितीमध्ये आम्ही पाहत असताना देवाच्या वचनाकडे आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला समजतं की जक्कयाने येशू ख्रिस्ताबद्दल ऐकलेलं असावं. येशू ख्रिस्त हा पापी आणि जकादार लोकांवर प्रेम करतो हे त्याला समजलं असेल आणि त्याच्या मनामध्ये कुतूहल, आकर्षण निर्माण झालं की त्या येशूला मी पाहिलं पाहिजे, कारण तो येत आहे, या रस्त्याने जात आहे. आणि त्याने प्रयास केला. आम्ही पाहतो, आम्ही संडे स्कूलपासून ऐकतो या गोष्टी. आणि तो बुटका होता, गर्दी खूप होती आणि येशूला पाहता येत नाही म्हणतो. ज्या रस्त्याने येशू जाणार त्या रस्त्याच्या बाजूला उमराच्या झाडावर आम्ही पाहतो की तो चढलेला आहे येशूला पाहण्यासाठी. पहा, प्रभू येशू ख्रिस्त एवढ्या लोकसमुदायामध्ये पहा स्वर्गीय योजना कशी पहा आहे या ठिकाणी की एवढं असंख्य लोकसमुदायामध्ये एक व्यक्ती जी तारणासाठी तयार आहे, पश्चातापासाठी तयार आहे, प्रभू येशूच्या सहवासामध्ये यायला तयार आहे, त्या व्यक्तीकडे प्रभू येशू ख्रिस्ताची दृष्टी जाते. पहा, या ठिकाणी आम्ही पाहतो तेव्हा म्हणतो त्या ठिकाणी आला आणि येशूने वर पाहिलं आणि सांगितलं, जक्कया खाली उतर, आज मला तुझ्या घरी उतरावायचं आहे. आणि ही घटना आम्ही पाहतो देवाच्या वचनामधून. येशू ख्रिस्ताने जक्कयाला एक पाचारण केलेलं आहे आणि येशूचं आनंदाने जक्कयाने आपल्या घरी स्वागत केलेलं आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्या नवीन झालेल्या या जीवनाकडे आम्ही पाहतो तेव्हा, जक्कयाच्या जीवनाकडे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे, जक्कयाने येशू ख्रिस्ताला आपल्या घरामध्ये त्याचं स्वागत केलेलं आहे. जक्कयाच्या जीवनामध्ये एक बदलाव होताना आम्ही पाहतो, परिवर्तन होताना पाहतो. एक द्वेषपात्र ठरलेले लोक, समाजाने त्याने टाकून दिलेले लोक, समाजामध्ये अप्रिय लोक, अशांना प्रभू येशू ख्रिस्ताने जवळ केल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये एक वेगळं छाप निर्माण झाली आणि जक्कई जीवनात सर्व बदलण्यास तयार झालेला आहे. पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यापूर्वी आम्ही पाहतो की श्रीमंत एक तरुण
येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे आणि तो म्हणतो की मला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे आहे. येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं तू आपलं सर्व द्रव्य तू गरिबास वाटून दे आणि माझ्या मागे ये, तुला सार्वकालिक जीवन मिळेल. आता तो श्रीमंत होता असं म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी देखील आम्ही पाहतो जक्कई हा मुख्य हा कर घेणारा होता, जकादार होता, म्हणून तो फार श्रीमंत होता असं म्हटलेलं आहे. फार श्रीमंत होता. आणि आम्हाला समजतं देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ज्यावेळेस मनुष्य आपलं जीवन बदलण्यास तयार असतो, ज्यावेळेस मनुष्य आपल्या जीवनामध्ये देवाच्या परिवर्तनासाठी तो आपलं जीवन देण्यासाठी तयार असतो, तेव्हा परमेश्वर त्या व्यक्तीला बदलून टाकतो. आणि आम्ही पाहतो हा बदलाव त्याच्या जीवनामध्ये सर्व काही बदलण्यास तो तयार झालेला आहे. आणि येशूला स्वीकारल्यामुळे वेगळं जीवन जगण्यासाठी त्याने एक निर्णय घेतलेला आहे. सर्व बदलाव जीवनामध्ये करून घेण्यासाठी त्याच्या नवीन अंतःकरणाकडे पहा. त्याच्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये होत असलेलं प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य पहा. त्याच्या अंतःकरणाच्या दिशेकडे पहा, त्याच्या हृदयाकडे पहा. त्याच्या जीवनामध्ये सर्व बदलाव करून घेण्यासाठी त्याने स्वतःला तयार करून घेतलेला आहे. आणि येशूला स्वीकारल्यामुळे एक वेगळं जीवन जगण्याचा एक त्याने निर्णय घेऊन टाकलेला आहे. आणि त्याच्या जीवनाकडे आम्ही पाहतो तेव्हा आम्ही गोष्टीरूपाने अनेकदा ऐकलेला आहे, परंतु त्याचा पश्चाताप आम्ही पाहतो. त्याचा पश्चाताप आम्ही पाहतो. काय म्हणतो तो? ज्यांची मी फसवणूक केली आहे त्यांना 4 पट मी परत करतो. खरा पश्चातापाचं चित्र अगदी शास्त्राप्रमाणे प्रमाणित खरा पश्चातापाचं एक प्रमाणित चित्र आम्हाला पाहायला भेटतं. नियमशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीची फसवणूक झाली आहे तर नियमशास्त्राच्या मापाप्रमाणे कशा प्रकारे ते भरून द्यावं ते एक आम्ही पाहतो पुढे. की तो म्हणतो की मोशेने जे नियमशास्त्र दिलं आहे त्यानुसार ते 4 पट परत करावं. तो म्हणतो की हे मी करण्यास तयार आहे. आणि पुढे तो म्हणतो, लेवी 5 आणि 16 हे वचन आपण वाचूया. लेवीचं पुस्तक 5वा अध्याय आणि 16 वचन. ज्या पवित्र वस्तू बाबतीत त्याने पाप केले असेल तर तिची भरपाई त्याने करावी आणि तिच्या मोलाचा आणखी 5वा हिस्सा तिच्यात घालून ते याजकास द्यावी. याजकाने हा दोषरपणाचा मेंढा अर्पण त्यासाठी प्रायश्चित करावे. ज्यावेळेस आम्ही जक्कयाच्या जीवनामध्ये एक बदललेले जीवन, खरे पश्चातापाचं जीवन याकडे आम्ही पाहतो तेव्हा तो अगदी शास्त्रोक्त पद्धतीने या सर्व गोष्टी करण्यास तो मान्य झालेला आहे. आणि जक्कई आपल्या जीवनामध्ये परिवर्तनाचा अनुभव त्याच्या जीवनामध्ये तो घेत आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्ताचा त्याने आनंदाने स्वीकार केला, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या घरामध्येच नाही त्याच्या अंतःकरणामध्ये प्रवेश केला, त्यावेळेस एका परिवर्तनाची क्रिया त्याच्या जीवनामध्ये सुरू झालेली आहे. आणि त्या परिवर्तनामधून एक एक गोष्ट तो आपल्या अंतःकरणामधून सर्व प्रकारची कबुली तो देत आहे. मी फसवलं, मी लुबाडलं आणि मी अन्यायाने धन कमवलं, या सर्व गोष्टी हे जगासमोर सांगणं साधी गोष्ट नाही. वाटतं तसं आम्हाला सोपं, पण साधी गोष्ट नाही. जीवनातलं अपराध सर्वांसमोर जाहीररित्या तो कबूल करतो, पदरी घेतो, स्वीकारतो आणि अगदी प्रमाणित रीतीने तो भरून देण्यास तयार असतो. ते खरं सत्य पश्चातापाचं चित्र आम्हाला पाहायला भेटत आहे. तो पश्चाताप करतो, परिवर्तनाचा अनुभव घेतो आणि परिवर्तनाच्या द्वारे मिळणारे आशीर्वाद देखील त्याला मिळत आहे. तो पश्चाताप करतो. आणि म्हणून आम्ही पाहतो की अशा प्रकारचं हे एक घटनाक्रम आम्ही शेवटल्या समयामध्ये येशू ख्रिस्त यरुशलेमकडे जात असताना ही घटना घडलेली आहे. आणि या घटनेच्या द्वारे अतिशय विरोध होणार हे प्रभू येशू ख्रिस्ताला देखील ठाऊक होतं की, आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की तो म्हणतो की हा
जकादार आणि पापी मनुष्यासंगती जातो, त्यांच्याबरोबर राहतो आणि जेवतो, अशा प्रकारचे आरोप लावले. आणि या सर्व गोष्टी येशूच्या शेवटल्या प्रवासाच्या काळामध्ये विरोधाला एक खतपाणी घालणारी गोष्ट आहे. विरोध अधिक वाढेल अशा प्रकारची घटना आहे. आणि या गोष्टींचा शेवट आम्ही ज्यावेळेस पाहतो, येशू ख्रिस्ताने मनुष्य कोणत्या दृष्टीने पाहत आहे, मनुष्य कोणत्या प्रकारे मला विरोध करणार आहे, मनुष्य काय बोलणार आहे, याविषयी येशू ख्रिस्ताने विचार केला नाही. परंतु त्याला ठाऊक आहे की एक व्यक्ती जेव्हा पश्चाताप करून जी देवाकडे येण्याचा प्रयास करते, तेव्हा स्वर्ग जर आनंद करतं, स्वर्गातील दिव्यदूत जर आनंद करतात, तर आम्ही आनंद का करू नये. एक पश्चातापी आत्मा आहे जो आपलं जीवन बदलण्यास तयार आहे. आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्याने समर्पित करून दिलेलं आहे. आणि आपल्या जीवनातला सर्व लेखाजोखा तो सर्व समाजासमोर तो म्हणतो, मी अर्धद्रव्य मी गरिबास वाटून देत आहे. पहा, माझी संपत्ती आहे ती अर्धी मी गरिबांना देऊन देतो आणि ज्यांच्याकडून मी अन्यायाने घेतलेलं आहे ते चौपट मी परत करतो. आणि खरंच एक अद्भुत गोष्ट आम्हाला जकायाच्या जीवनामध्ये झालेली आम्हाला दिसते. आणि तो तारणाच्या दिशेकडे जात आहे, तारणाचा अनुभव तो घेत आहे. आणि येशू ख्रिस्ताने या गोष्टी जेव्हा सर्व पाहिल्या जकायाच्या जीवनामध्ये, तेव्हा तो म्हणतो, या घराला आज तारण प्राप्त झालेलं आहे. ही एक मनुष्याने दिलेली ग्वाही नाही. जो तारण करायला आला तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, ज्याप्रमाणे त्या वधस्तंभावर मरणाऱ्या चोराला म्हणतो, आज तू माझ्याबरोबर सुख लोकात असशील, त्याप्रमाणे जकायाच्या घरी जकाला म्हणतो की आज या घराला तारण प्राप्त झालेले आहे. तारण प्राप्त झालेलं घर, तारलेलं घर, मुक्त झालेलं घर, सोडवलेलं घर. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की आनंदाने त्याने स्वीकार केला. येशूसोबत राहण्यास सर्व सोडण्यास तो तयार आहे. येशूसोबत, येशू ख्रिस्ताच्या संगती राहण्यास सर्व तो सोडण्यास तयार आहे. येशूसोबत आपले नाते आणि आपली इच्छा आणि आपले ध्येय याचा त्याग करायला तयार आहे तो येशूसाठी. त्याच्या जीवनामध्ये एक ध्येय होतं, एक ध्येय होतं, धनसंपत्ती मिळवणं. त्याच्या जीवनाचं मुख्य ध्येय येशू ख्रिस्ताला स्वीकारण्याच्या अगोदर त्याचं जीवन अशुद्धतेने भरलेलं होतं. परंतु जक्क या नावाचा अर्थ आहे शुद्ध. जक्क या नावाचा अर्थ आहे शुद्ध. तो खऱ्या अर्थाने त्याने पश्चाताप केला, आपल्या पापाचा त्याग केला आणि येशू ख्रिस्ताने त्याला खऱ्या अर्थाने त्याला ही शुद्धता दिलेली आहे. येशूसोबत आपले नाते जोडणे मजबूत करण्यासाठी आपलं ध्येय, आपली इच्छा सोडून देण्यास, त्याग करण्यास तो तयार आहे. हे आहे खरं परिवर्तन. हे आहे खरं परिवर्तन. हा खरा पश्चाताप आहे. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो आपल्या मागील जीवनात झालेल्या सर्व अपराध सुधारण्यासाठी, नीट करण्यासाठी त्याची तीव्र इच्छा आहे. हे एक वेगळंपण येशूच्या सहवासामध्ये आल्यानंतर हे वेगळंपण त्याच्या जीवनामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि ही एक अद्भुत गोष्ट आहे. आणि ही सर्व गोष्ट आम्ही देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला समजतं. लोकांनी आपल्या शुभवर्तमानामध्ये या शुभवर्तमानाची मांडणी जी केलेली आहे ती अतिशय अद्भुत आम्ही पाहिली, क्रमवाराने पाहिली. आम्ही पाहतो 18व्या अध्यायामध्ये विधवाची कथा आणि परुषी जकादार यांचा दृष्टांत, देवाने जकादाराला कसं नीतिमान ठरवले आणि श्रीमंत माणूस आणि देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही, आणि 2 आंधळे आणि 10 मोहरांचा दृष्टांत आणि मध्यवर्ती घटना आम्ही पाहतो की जक्कयाची घडलेली आहे. या सर्व गोष्टी जक्कयाच्या जीवनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो तेव्हा प्रियांनो, खरोखर एक खरं तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीचं जीवन, त्याच्या जीवनामध्ये काय बदलाव येतो ते एक आम्हाला देवाच्या वचनामधून आम्हाला पाहायला भेटत आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टी येशू ख्रिस्ताच्या शेवटल्या प्रवासाच्या काळामध्ये एक त्याला विरोध होणार हे निश्चित आहे. त्याच्या जीवनामध्ये
या घटनेमुळे त्याला अतिशय विरोध होणार आणि लोक त्याच्याबद्दल अनेक प्रकारचे प्रश्न तर्कवितर्क लावतील, हे येशू ख्रिस्ताने पर्वा केली नाही. परंतु त्याचा उद्देश काय होता? मी आलो आहे हरवलेले शोधावयास आलो आहे. मी हरवलेले शोधावयास आलो. जे खरे पापी, ज्याने आपलं पाप पदरी घेऊन त्यांना समजलं की मी हरवलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि या अवस्थेमधून आम्हाला केवळ येशू ख्रिस्त काढू शकतो, आणि हे सत्य त्यांना समजल्यानंतर आम्ही पाहतो की त्यांच्या जीवनामध्ये हा मोठा बदलाव आलेला आहे. परंतु जे ओरिजिनल रीतीने धार्मिकतेच्या या बुरख्याखाली ते सदैव हरवलेले होते, देवाच्या घरामध्ये हरवलेले होते, देवाचं नीतिमत्वाची माहिती होती, परंतु देवाचं नीतिमत्वाचं यथार्थ जे ज्ञान त्यांच्या जीवनामध्ये नव्हतं. आणि अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुमच्या अगोदर देवाच्या राज्यामध्ये हे जकादार आणि बेबिचारी लोक देवाच्या राज्यामध्ये तुमच्या अगोदर असतील. किती महान गोष्ट आम्हाला या देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो की जी गोष्ट आम्ही लहानपणापासून ऐकत आहोत, परंतु जक्कायाच्या जीवनामध्ये होत असलेलं परिवर्तन अतिशय प्रभावशाली रीतीने येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनात काम केलेलं आहे. संपूर्ण परिवाराचा उद्धार झालेला आहे. त्या घराला एक शिक्का मुहूर्त केलेला, या घराला तारण प्राप्त झाली आहे. हाही अब्रामाचा पुत्र आहे, हा देखील अब्रामाचा पुत्र आहे. दे बाप या वचनाच्या द्वारे आशीर्वाद देव. खरंच प्रियजन हो, तारणाचं हे महान कार्य प्रभू आपल्या गौरवी सेवेने सिद्धीस नेतो आणि जक्कयाचंच केवळ नव्हे तर त्याच्या संपूर्ण घराण्याचं तारण झालं. किती मोलवान हा सुंदरसा शास्त्रभाग आणि ही सुंदरशी घटना आमच्या ख्रिस्ती जीवनाला प्रगती देणारी. आम्ही 40 घटना प्रत्येक दिवसाच्या बघत आहोत. त्यापैकी आज जक्कयाचं जे तारण झालं त्याचा पूर्ण दृष्टिकोन बदलला. पूर्वी संपत्ती हा त्याचा दृष्टिकोन, परंतु नंतर ख्रिस्त हा त्याचा दृष्टिकोन झाला. या सर्वस्वासाठी प्रभूला धन्यवाद असो. मी सर्व ऐकणारे व ऑनलाईन पाहणारे प्रियजन या सगळ्यांच्या वतीने रेव्हरंड एल.पी. वळवी पाळकसाहेब आपलं मनपूर्वक आभार मानतो. आजच्या सायंकाळी आपण वचनाची सेवा केली. प्रियजन हो, पुन्हा एक वार आपल्या नित्य प्रार्थना विनंत्या आहेत. त्या नित्य प्रार्थना विनंत्या आपण घेणार आहोत आणि मग सगळ्यांसाठी ज्या प्रार्थना विनंत्या आहेत त्या रेव्हरंड विश्वास पाळवी साहेब आपणाला विनंती असणार आहे. आपण सगळ्यांसाठी प्रार्थना करावी. विशेष आपण प्रार्थना करावी NAP मिशन धानोरा या ठिकाणचे सन्माननीय स्वप्नील हिवाळे हे काल पाय घसरून पडले आणि त्यांचं आज सकाळी ऑपरेशन होतं. 1.5 तास ऑपरेशन चाललं, परंतु प्रभू कृपेने आता त्यांना बरं आहे. तर स्वप्नील हिवाळे NAP मिशन धानोरा, चोपडा धानोरा यांच्या आरोग्यासाठी आपण विशेष प्रार्थना करावी. सोबतच आता अचानक वारा सुटला, वादळ आलेलं आहे, पावसाचं वातावरण आहे. तर या पावसाच्या वातावरणामध्ये कोणाचं नुकसान होऊ नये यासाठी आपण प्रार्थना करावी. सोबतच आपण पॅशन वीकमध्ये जे सन्माननीय वक्तेगण आपल्याकडे येणार आहे त्यांच्यासाठी देखील आपण पुढे येऊन प्रार्थना करावी. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, धन्यवाद देतो प्रभू, कारण तुझं वचन पुन्हा एकदा आमच्या कानावर तू पडू दिलंस. आणि त्या वचनामधून प्रभू देवापा आम्ही पाहतो येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी या जगात आला आणि त्याने देवराज्याची सुवार्ता सांगितली. देवराज्याची सुवार्ता सांगत असताना प्रभू देवापा जक्कय येरियोच्या वाटेवर तारण पावणार होता. त्याला उत्साह आणि इच्छा निर्माण झाली आणि तो मोठ्या उत्सुकतेने प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी निघाला. परंतु तो दिवस त्याचा तारणाचा होता आणि प्रभुदेवापा खरोखर त्याला तू स्वर्गीय राज्यासाठी निवडून घेतलंस, तारलंस आणि सर्व जगासमोर, सर्व लोकांसमोर तू जाहीर केलंस की आज ह्या घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे. होय देवबापा, देवाच्या राज्यात तारलेला व्यक्ती येणं यासारखं मोठं यश या जगात कोणतंही नाही, यासारखा मोठा आनंद देखील प्रभू या जगात कोणताही नाही. आणि म्हणून प्रभुदेवापा तारलेल्या लोकांची एक मंडळी सतत निर्माण होत राहावी
अशी तुझी इच्छा आहे परमेश्वरा. आणि त्या इच्छेला सामोरं जात असताना आज पुन्हा एकदा प्रभू जक्कायाच्या या सुंदरशा उदाहरणावरून आम्ही प्रार्थना करतो प्रभू, आम्ही देखील लोकांचं तारण व्हावं, लोक देवराज्यात यावेत यासाठी आम्ही देखील प्रभुदेवाप्पा प्रार्थनापूर्वक प्रयत्न करावे, प्रार्थनापूर्वक इच्छा ठेवावी. एवढंच नव्हे तर प्रभू विश्वासाप्रमाणे आम्ही कृती करावी. म्हणून लागणारी कृपा आणि लागणारं सहाय्य तू आम्हाला कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या सुंदरशा उपदेशाबद्दल आम्ही रेव्हरंड LP वळवी यांचे देखील आभार मानतो आणि त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या सेवेबद्दल, त्यांच्या संपूर्ण परिवाराबद्दल देखील आम्ही आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. देवापा, आमच्या नित्याच्या विनंत्या आज तुझ्यासमोर सादर करत असताना प्रभुदेवापा जे आजारी जन आहेत त्या सर्वांची आम्ही आठवण करतो, प्रार्थना करतो प्रभुदेवापा, आणि त्यांना तुझ्या सामर्थ्याची, तुझ्या शक्तीची, तुझ्यापासून येणाऱ्या आरोग्याची गरज आहे. त्यांना तू दे परमेश्वरा, त्यांना तू अधिक शक्ती दे, त्यांना तू अधिक बळ दे आणि चालण्या फिरण्यासाठी, तुझं स्तवन करण्यासाठी लागणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टींचा पुरवठा त्यांच्या जीवनात तू कर. आणि प्रभू, या उतार वयात, ह्या शक्तिहीन शरीरामध्ये देखील प्रभू तू किती चांगल्या रीतीने आमच्याशी प्रभुदेवापा सहभागिता ठेवतोस, आमच्याशी बोलतोस, चालतोस, आम्हाला विश्वास देतोस. आणि खरोखर प्रभू या सर्व गोष्टींचा अनुभव प्रभू ह्या आजारपणाच्या दिवसात देखील त्यांनी घ्यावा. एवढंच नव्हे तर प्रभू साक्ष देखील द्यावी, यासाठी त्यांच्यावर तू आपली कृपा ठेव, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आम्ही यावेळेला प्रभू चोपडा धानोरा येथील NFE मिशनचे हिवाळे ब्रदर त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांच्यासाठी प्रभुदेवापा आम्ही तुझ्याजवळ मागतो, यासाठी की प्रभू अपघातामध्ये त्यांना जो काही त्रास झाला, त्या त्रासामधून जे काही ऑपरेशन त्यांचं झालेलं आहे, त्या सर्वांमध्ये प्रभू तू त्यांचं सहाय्य झालेलं आहेस. त्या सर्व गोष्टींमधून प्रभुदेवा तू त्यांना बाहेर काढलेलं आहेस. प्रभू येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्या झालेल्या शरीराला, अपघाताला, जखमांना प्रभू तू स्पर्श कर, तू त्यांना लवकरात लवकर बरं वाटू दे आणि पुन्हा एकदा प्रभू त्यांना तू चांगली शक्ती येऊ दे, चांगलं आरोग्य मिळू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. देवबापा, आम्ही प्रार्थना करतो येणाऱ्या दिवसामध्ये, मंडळीच्या दुःख सणाच्या दिवसांमध्ये, सप्ताहामध्ये प्रभुदेवापा जे कार्यक्रम आयोजित आहे त्या कार्यक्रमामधून प्रभुदेवापा सर्व कार्यक्रम वेळेवर सुव्यवस्थित होत असताना प्रभू सप्ताहाच्या दिवसामध्ये जे तुझे दास प्रभू वचनाची सेवा करण्यासाठी येणार आहेत त्या सर्व दासांना प्रभू तुझी कृपा तू दे, यासाठी की देवबापा या दिवसामध्ये अधिक गांभीर्याने, अधिक तन्मयतेने, अधिक मन लावून प्रभुदेवापा आम्ही त्या तुझ्या क्रूसाच्या प्रभुदेवापा कार्याकडे आम्ही लक्ष द्यावं, यासाठी की देवबापा आमच्या जीवनामध्ये आणि मंडळीच्या जीवनामध्ये क्रूसाचं कार्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते प्रभू आम्ही मनपूर्वक त्याचं चिंतन मनन करावं, मनपूर्वक प्रभू ते गांभीर्याने स्वीकारावं. म्हणून मंडळीला या दिवसामध्ये प्रभू, या सप्ताहाच्या दिवसामध्ये तू विशेष सहाय्य कर. आणि जे तुझे दास येणार आहेत प्रभू, त्यांच्याद्वारे प्रभू अनेक वचनं आमच्या कानावर अशीच पडावी की प्रभू त्याद्वारे आम्हा सर्वांचे विचार, मन आणि आमची जीवनं बदलून जावी. असंच तू दयेने आणि कृपेने होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या ह्या सुंदरशा संधीबद्दल आम्ही पुन्हा एकदा आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. त्यानंतर मी विनंती करेन सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब, कृपया आपण पुढे यावंच, प्रभूचा आशीर्वाद द्यावा. उद्यासाठी सूचना आपण ऐकूया आणि मग आपण मननचिंतन थांबवणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमची ऋणे सुरून सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळात तुझीच आहे. आमेन.
आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बाप्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, सेवकांबरोबर, एसी चर्चेस आणि एसएम ट्रस्टमधील सर्व कारभाऱ्यांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र ह्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ हो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आज सकाळचा जो बायबल स्टडी होता तो बायबल स्टडी ऑनलाईन प्रक्षेपण करू शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु उद्या सायंकाळी सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांचं मनन चिंतन आहे. तर सायंकाळच्या मननामध्ये आज सकाळचा जो बायबल स्टडी होता म्हणजेच प्रगटीकरणाचा जो समारोप होता तो उद्याच्या बायबल स्टडीमध्ये आपण ऐकणार आहोत. तर उद्या सायंकाळी 6 वाजता आपण ऑनलाईन असावं, ह्या प्रक्षेपणाचा लाभ घ्यावा. उद्या सायंकाळी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब मनन चिंतन घेतील. सर्वांना सलाम.